काही खरं तर तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि गटनेते सुद्धा. तुम्हा सर्व गटनेत्यांना महापौर दालनात 8 दिवसाच्या बैठकीसाठी बोलवलं होतं. तुम्ही थेट सभागृहात म्हटलं की आमचा इन्सल्ट म्हणजेच अपमान केला गेलेला आहे महापौर दालनात. नेमकं काय घडलं? नाही, मुळात ज्या पद्धतीने सभागृह जे MS डिपार्टमेंट आहे त्या कारण नसताना अधीन होऊन सेक्रेटरी डिपार्टमेंटचं काम असतं की महापौरांचा ट्रॅक सही ट्रॅकवर आणून चालवायचा. जर महापौरांनी कॉल केला होता काल, फोनच्या माध्यमातून विषय कोणताही सांगितला नव्हता, पण महापौरांनी प्रथम नागरिक आहेत, मान सन्मान हा मिळालाच पाहिजे, कारण आम्ही महापौर होऊन गेलो आहे. त्यामुळे त्या असलेल्या पदाची महती ही आम्हाला पण कळते आणि त्यामुळे विषय नाही सांगितला तरी आम्ही तिथे पोचलो होतो. मी स्वतः होती, त्यानंतर माझ्या पाठोपाठ किल्लेदार आले, त्याच्यानंतर एक सपाच्या पण आल्या, मग नंतर MIMचे उभाळे, असे सगळे असताना शिंदे सेनेचे अमय घोले हे सगळ्यांना घेऊन आले. खरं गटनेत्यांची मीटिंग होती, सगळ्यांना घेऊन आले तरी मला त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही. फक्त त्यावेळेला महापौरांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा तुमचा जर विषय आहे तर आपण अँटी चेंबरमध्ये बोलू. मी ते सांगितलं की तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही अँटी चेंबरमध्ये जा आणि तुम्ही मांडा तुमचे काय विषय आहेत ते. नाही मला इथेच बोलायचं, आम्ही तिथे मावणार नाही. खरं म्हणजे अँटी चेंबरमध्ये 6 लोक तर चांगली बसू शकतात व्यवस्थित आणि बाकीचे उभे राहिले असते, पण तसं न करता शेवटी माझ्या लक्षात आलं. मग मी विचारलं म्हणजे आम्ही जायला पाहिजे का, तुम्हाला आम्ही जायला पाहिजे आणि मग तुमचे विषय होणार. तर मी तेही म्हटलं की अरे गटनेत्यांची मीटिंग आहे तर तुम्ही आज सगळ्यांना घेऊन आले तर त्यांना आतमध्ये बसायला सांगा. हा सरळ सरळ ज्याला असं एक हिंदीमध्ये म्हणतात ना बकायदा इन्सल्ट. खरं म्हणजे माझ्याकडे मला बोलवल्यामुळे प्री मान्सूनची पण ह्यांच्याकडनं होत नाहीये चर्चा, पण ती आम्हाला घडवायची होती, मला घडवायची होती, कारण सगळे गटनेते होते. प्री मान्सून बद्दलचं काय, कारण तुम्ही लोक चॅनलवाले पण अनेक वर्ष महापालिकेत काम करताय की आपण फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल यायच्या आधी आपल्या सगळ्या व्हिजिट झालेल्या असतात, कितीतरी पर्सेंटेजमध्ये गाळ काढलेले असतात. आता तो गाळाचा तर मिठी नदीचा गुडघ्यावर आणले डोक्यावर आणले करून बोलत असतील, त्याचा तर पोस्टमॉर्टम करूच, पण ज्या पद्धतीने बोलवून अपमान करणं हा जर ठरवून भाजप म्हणून करत असतील तर मला वाटतं आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. उद्धव बाळासाहेबांनी आजही महाराष्ट्रात स्वाभिमानाने जर आवाज कोण देत असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हे जर देत आहेत तर तुम्हाला कोणी अधिकार दिला की उठा आणि तुम्ही अँटी चेंबरमध्ये बसा. मी काही क्षणाला विचार केला आणि मी बाहेर आली आणि सभागृहात येऊन बसली. हा वारंवार जर असं घडणार असेल हा फक्त आमचा नाही हो, आम्ही सभागृहात मुंबईकरांचाच विषय मांडतोय आणि विरोधी पक्षाची संख्या नगण्य नाहीये, म्हणजे दुर्लक्षित करण्या एवढी नाहीये. आणि विरोधी पक्षाला घेऊन चालल्यानंतर अधिक म्हणजे आम्ही जेव्हा काम केलं तेव्हाही तेच करत होतो. रवी राजा वगैरे आमच्या बरोबर असायचे, अनेक आपण व्हिजिट केल्या, त्याला घेऊन व्हिजिट केल्या. पण जर ह्यांचं आंदण दिली मुंबई असं जर नेचर असेल तर आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने अधिक जाता येईल. कारण प्री मान्सूनची आज 30 मार्च आहे, 30 मार्चला पण सभागृहात पण चर्चा नाही. याचा अर्थ मुंबईकरांनी पण समजून घेतलं पाहिजे की प्री मान्सून म्हटल्यानंतर येणारा पावसाळा आणि जर आता पाहतोय आपण की अनेक ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे, त्याच्या चर्चाच नाही घडत. तुम्ही चर्चा कशावर करताय, काय होतंय, याच्यासाठी हा इन्सल्ट संधी आहे. आज तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं किंवा विरोधी पक्ष नेत्यांना, पण दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातही समन्वय दिसत नाही. आता सायंचा रुग्णालयाचा कार्यक्रम झाला, तिथे त्यांना घेतलं नाही. त्याआधी उपमहापौरांना खुर्चीवर बसताना खुर्ची दिली होती.
म्हणजे प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात पण समन्वय नाहीये. नाही, आता अमय घोले सारखे गटनेते लपू पाहतात, पण ते काय लपत नाही ना, ते उघड उघड दिसतंय. म्हणजे म्हणताना म्हणायचा मित्र पक्ष आणि तेच करायचं की जे त्यांना हवंय. सगळ्यांचाच अपमान करतात. आता त्यांना चिटकून बसायचंच आहे, त्यांच्याकडे पर्याय नसेल. आमच्याकडे तसं नाहीये. आम्हाला माहिती आहे आता येणाऱ्या काही दिवसात मग ते सगळ्यामध्ये बजेटमध्ये असेल कशामध्ये हम करोचा कायदा करणार आहे. पण आम्ही बघणार की महापालिका 1888च्या कायद्यानुसार चालते आणि जर प्रशासन पण असं करत असेल तर त्याला कसं वटण्याचं ते आम्हाला पण माहिती आहे. सत्तेची मस्ती आल्यामुळे विरोधकांचा अवमान केला जातो. सत्तेची मस्ती दिसते ना आता सगळ्याच बाजूनी. सत्तेची मस्ती अख्खा महाराष्ट्र बघतोय ना, खराबच्या रूपाने. मागच्या वेळेला पुण्यामध्ये मुंडे नावाच्या मुलीने जीव दिला. किती किती सांगावं. त्यामुळे सत्तेची मस्ती दिसतेच आहे. प्रत्येक वेळेला सांगायचं असं केला तर जेलमध्ये टाकू काय, कोणता राज आहे, जेलमध्ये टाकू म्हणजे काय. तुम्ही सांगताय सिलेंडर कुठेही कमी नाही, आम्ही मानतो चला सिलेंडर कुठेही कमी नाही, मिळतो 40 दिवसांनी 28 दिवसांनी, तो पण आला तर आला नाही. मग रांगा का लागतायत, मारामाऱ्या का होत आहेत, मृत्यू का झाला रांगेतला, त्याचं तरी उत्तर द्या. म्हणजे फक्त तुम्ही जे जे म्हणाल ते आम्ही फक्त डोळे दाखवून म्हणायचं येस सत्य आहे, राम 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 नाम सत्य आहे, बाकी काही सत्य नाही, सगळं खोटंच बोलतात. नाही, मान्सूनपूर्व तयारीचा जो मुद्दा आहे तो मुंबईकरांसाठी महत्वपूर्ण आहे. अजून काय होतच नाही. तर मी तुम्हाला तेच सांगताय, मी तेच बोलायला गेली होती. आम्हाला वाटलेला आज ती चर्चा होईल प्री मान्सूनची. आता त्याची म्हणत मी देऊन आली आहे. कदाचित मुद्दाम म्हणून आता आम्ही बाहेर निघालो म्हणून चर्चा घडवतील, पण ती घडवून तुमच्या बरोबर सत्ताधाऱ्यांबरोबर तेवढा स्ट्रॉंगली विरोधी पक्ष बसलाय त्यांना घेऊन चालला. कारण 65 वॉर्ड काँग्रेसचे पण बाकी असे मिळून काँग्रेसचे 24 एवढ्या ह्याच्यामध्ये सगळे नगरसेवक मुंबईकरांसाठीच आहेत. हम करायचो कायदा आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सत्तेची मस्ती दिसते. ही मस्ती आम्ही चालू दे.